कोल्हापूर जिल्ह्याच्या आर्थिक आणि राष्ट्रीय आपण यांनी मोठ्या प्रमाणात बाहेर पडला आहे. अध्यक्षांचं भाषण सुरू आहे. संचालन देखील आहे. तसेच स्थानिक करणारे आमदारसाठी मंत्री हे देखील उपस्थित आहेत आणि या सभेपूर्वी जी गोंधळ सुरू झाला देखील आपल्याला गोंधळ झाल्याचं पाहायला मिळत आहे. विरोधी विरोधी संचालिका महोदयांना कुठल्याही संपर्क सभेला बसायचं माहित नाही, कुठल्याही विषयात भाग घेण्याचं माहित नाही. गोकुळ संदर्भात कुठल्या उपाययोजनांच्या त्यांनी कधी सहभाग घेतला नसून विनाकारण चाललेल्या सर्वसाधारण सभेमध्ये काहीतरी खोट काढायचे, चाललेल्या चांगल्या कारभारामध्ये अंकुश आणण्याचा, खोटा अंकुश आणायचा आणि गोकुळच्या कारभाराची विनाकारण आग बदनामी करण्याची प्रवृत्ती यांची आहे. माझं स्पष्ट यांना आव्हान आहे, यांनी 2 वर्षामध्ये किती संपर्क सभा आयोजित केल्या, किती संपर्क सभेला स्वतः आल्या, गोकुळमध्ये किती वेळा आल्या हे त्यांनी जाहीरपणे सांगावं. आम्हाला त्याबद्दल काही विषय नाही. त्यांना स्वतः या ठरावामध्ये काही गोष्टी माहीत नसताना देखील ज्या पद्धतीने विरोध करत हे अतिशय आनंद चुकीचं आहे. आपण बघितलं की रत्नागिरी गटाकडून मी विचार करते की ज्या पद्धतीनं सत्ताधारी काही नियम लागू करतात ते नियम सगळ्यांवर लागू झाले पाहिजे, फक्त विरोधकांच्यावर नाही. तर ते इथं दिसत नाहीयेत काही. आणि मला वाटतं विरोधक सत्ताधाऱ्यांचा दंगा जास्त चालल्यामुळं आम्हाला सुद्धा आमच्या ठरावधारकांना त्यांचे प्रस्ताव ऐकू येत नाहीयेत. त्यामुळे आम्ही पण विरोध करू शकत नाहीये. पण आमचे नामंजूरचे फलक आहेत कारण आम्हाला आणि अत्यंत चुकीच्या पद्धतीनं त्यांनी 3 वर्ष सभा चालवलेली आहे. आमच्याकडून कधीही गोकुळच्या मालमत्तेचं नुकसान झालेलं नाहीये सर्वसाधारण सभेला. म्हणजे जेव्हा आम्ही सत्तेत होतो तेव्हा हे सगळे विरोधक होते जे आता झेंडे फडकवत आहेत. हे जेव्हा गोकुळच्या सभेला यायचे तेव्हा तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे की नासधूस करायचे गोकुळच्या मालमत्तेची. त्या पद्धतीने आम्ही 3 वर्ष केलेलं नाहीये. तर मला असं वाटतं की यांनी विरोधकांना सुद्धा, म्हणजे आम्हाला जर ते विरोधक समजतायत तर आम्हाला सुद्धा त्यांनी बोललेलं द्यावे, आमचे प्रश्न ऐकावेत, आमच्या प्रश्नांना समर्पण उत्तरं द्यावी. आता ते स्वतः म्हणून मी आज सर्वसाधारण सभेमध्ये एक गोकुळची संचालिका म्हणून विनंती करते की इथून पुढच्या सगळ्या बोर्ड मीटिंग ह्या इन कॅमेरा व्हाव्यात. म्हणजे त्यांना कधी फुटेज दाखवता येतील की छोटा प्रामाणिक असतात का नाही, कुठले प्रश्न मांडले जातात, कुठल्या प्रश्नांना उत्तरं येतात, कुठले प्रश्न टाळले जातात हेही लोकांना बघता येईल. त्यामुळे माझी विनंती राहील की तुम्ही जे सांगाल ते खरं नको, मी जे सांगाल ते खरं नको. तुम्ही इन कॅमेरा सगळ्या बैठका घ्या म्हणजे ते लोकांना कळेल. पण यापूर्वी सुद्धा सर्वसाधारण सभेच्या आधी मी प्रेस घेतलेली. म्हणजे ही माझी पद्धतच आहे. जेव्हापासून मी निवडून आली आहे तेव्हापासून पहिल्या
म्हणजे कोविड मध्ये पहिली जनरल सभा झाली त्यावेळेस सुद्धा मी प्रेस घेतली होती, त्याच्यानंतरच्या ज्या सभा झाल्या त्याच्या आधी सुद्धा मी प्रेस घेतली होती. त्याच पद्धतीने आज मी प्रेस घेतलेली आहे. विधानसभा आणि गोकुळ किंवा राजकारण आणि गोकुळ मिक्स करण्याचं आमचा ना कधी मानस होता ना आम्ही कधी केलेला आहे. हा त्यांचा कारभार आहे. त्यांनी गोकुळमध्ये राजकारण होतं त्यामुळे त्यांना ते तसं वाटत असेल. तुम्ही त्यांच्याकडे हायकोर्टचे आदेश मागायला पाहिजे होते. तोंडी बोलून खरं होत नाही ना, लेखी सुद्धा कोर्टाचं काहीतरी असतं. त्यामुळे तुम्ही त्यांना म्हणा क्लीन चिट मिळाली आहे तर तसा आदेश पण तुम्ही दाखवा. मी बरखास्त झाले असते पण तुमच्या कारभार तर चव्हाट्यावर आला असता लोकांच्या. बरखास्त केव्हा होणार? जेव्हा तुमच्या कारभारावर ताशेरे ओढले जातील तर तुमचा कारभार चुकीचा आहे हे जेव्हा लोकांना आणि जेव्हा शासनाला असं वाटेल की इथे भ्रष्टाचार चालू आहे तेव्हा बरखास्त झालं म्हणजे मी जो आरोप केलाय तो सत्य झाला. काय झालं असतं? बरखास्त झालं असतं, पुन्हा निवडणुका झाल्या असत्या, काय हरकत नव्हती. एक वर्ष मी शांत बसले, मी कारवाई पुढे एवढ्यासाठी गेली नाही. कारण प्रत्येक वेळेस असं नको म्हणायला की या विरोध करतात चांगल्या चाललेल्या गोष्टीला, गोकुळ चांगला चाललेला आहे, या नेहमी खोडा घालतात. या पद्धतीचं वक्तव्य त्यांच्याकडे सारखं ऐकलं म्हणून मी यावर्षी शांत बसले. एक वर्ष काहीच बोलायचं नाही. पूर्ण वर्षभर बघितलं तर मी कधी पत्रकार परिषदा घेतल्या नाहीत गोकुळवरती एक मागची सोडून. त्यामुळे मी त्यांना पुन्हा संधी दिलेली एक वर्ष शांततेने कारभार करायची. इथून पुढे नक्की बोलणार.